Okay, am I audible now? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Then we will start our lecture. Okay. Screen visible आहे सगळ्यांना? Yes, Screen ma'am. Yes, ma'am. Oh, लास्ट लेक्चरला कुठला पॉइंट बघितला होता आपण? यस. काय बघितलं होतं लास्ट लेक्चरला आपण? private hospital. हा, ओके, प्रायव्हेट हॉस्पिटल. त्याच्यानंतर National Health Mission. नॅशनल हेल्थ मिशन हा पॉइंट आपण बघितला होता. समजलं का काय आहे नॅशनल हेल्थ मिशन? येस ऑर नो? Yes. कोणाला काही प्रॉब्लेम आहे? No, ma'am. येस, ऑल ऑफ यू. येस. Please respond. कोणाला आहे का प्रॉब्लेम? काय समजलं नाही? समजलंय काय तरी? येस. आदित्य देशमुख, समजले नॅशनल हेल्थ मिशन काय आहे? मॅमचे ऑब्जेक्टिव्ह नाहीत समजले. ओके ओके, तर मी काय करते आता शॉर्ट मध्ये आपण याची रिव्हिजन घेऊयात, काय होतं ते बघा. ओके, बघा लास्ट लेक्चरला आपण नॅशनल हेल्थ मिशन हा NHM हा पॉइंट कम्प्लीट केला होता. तर काय आहे बघा, इंडियन गव्हर्नमेंट इन 2013 हॅज लॉन्च्ड नॅशनल हेल्थ मिशन. 2013 मध्ये इंडियन गव्हर्नमेंटने नॅशनल हेल्थ मिशन एक लॉन्च केलं आहे बघा. तर आणि त्याचे दोन पार्ट्स आहेत, NUHM आणि NRHM. तर NUHM मीन्स काय असेल? नॅशनल अर्बन हेल्थ मिशन. हे जे काही शहरी भागातलं हेल्थ मिशन आहे किंवा शहरी भाग याच्यात येतो. आणि नॅशनल रुरल हेल्थ मिशन हे आहे ते कसं ग्रामीण भागासाठी आहे. तर हे दोन पार्ट्स आहेत NHM चे. देन बिंग द मेन टू सबसिडियरीज ऑफ नॅशनल हेल्थ मिशन, हे सबसिडियरीज आहेत दोन. ओके, द NHM हॅज गिवन स्पेसिफिक goals for the state based on the existing capacity, financing available and framework. It is तर काय बघा, हे स्पेसिफिक गोल्स दिलेले आहेत NHM ने. कशासोबत? एक्झिस्टिंग कॅपॅसिटी असेल त्या स्टेटची, देन त्याचं फायनान्शियल अवेलेबिलिटी असेल, देन फ्रेमवर्क असेल. या आणि त्याचं मेन काय, मेन ऑब्जेक्टिव्ह और मेन गोल काय असेल? टू रिफ्लेक्ट इक्विटी, क्वालिटी, इफिशियन्सी अँड रिस्पॉन्सिव्हनेस इन हेल्थ सिस्टीम. तर हे नॅशनल हेल्थ मिशनचं मेन एम और मेन ऑब्जेक्टिव्ह होतं. तर आपण काल किती 10 आय थिंक, जस्ट वेट, 10 ऑब्जेक्टिव्ह बघितले आपण. त्याच्यातलं फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह सांगते मी बघा, इम्पॉर्टंट आहे NHM. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, एक्सप्लेन NHM और राईट शॉर्ट नोट ऑन नॅशनल हेल्थ मिशन NHM. ओके, त्यावेळेस तुम्हाला शॉर्ट मध्ये NHM काय आहे, कधी इस्टॅब्लिश झालं हे लिहायचं आहे. जसं की वर सांगितलं, त्याचं मेन गोल हायलाइट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ नॅशनल हेल्थ मिशन असं लिहून खाली सगळे ऑब्जेक्टिव्ह एका खाली एक लिहायचे आहेत. ओके, तर बघा नॅशनल हेल्थ मिशनचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, वन बाय वन आपण एकदा रिकॉल करूयात. फर्स्ट आहे रिड्यूस मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशो MMR टू 1/1000 लाईव्ह बर्थ. तर जो काही MMR आहे, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट, हे तर मी सांगितलेलं आहे. काय आहे MMR? म्हणजे जो काही लहान बालके असताना किंवा माता मृत्यू दर जे आहे, डिलिव्हरी असतील डिलिव्हरीमध्ये किंवा प्रसूती दरम्यान जे काही माता मृत्यू दर होतो, तो रिड्यूस करणे. कसा? 1 to 1000 लाईव्ह बर्थ या प्रमाणामध्ये. देन नेक्स्ट गोल विल बी रिड्यूस इन्फंट मॉर्टॅलिटी रेट IMR. जो काही लहान बालकांचा मृत्यू दर आहे ते सुद्धा कमी करणे. तर कितीच्या प्रमाणात ते त्यांनी स्पेसिफिक त्यांचं रेशो दिलेलं आहे बघा, 25 to or 25/1000 लाईव्ह बर्थ या प्रमाणामध्ये. देन थर्ड ऑब्जेक्टिव्ह विल बी रिड्यूस टोटल फर्टिलिटी रेट. व्हॉट इज टोटल फर्टिलिटी रेट? जो काही टोटल फर्टिलिटी रेट आहे तो सुद्धा कमी करणे फॉर डिक्रीजिंग ऑफ पॉप्युलेशनची संख्या कमी करण्यासाठी और पॉप्युलेशन मध्ये घट करण्यासाठी. टू रिड्यूस टोटल फर्टिलिटी रेट अप टू 2.1. ओके, 2.1 या प्रमाणामध्ये. देन प्रिव्हेन्शन अँड रिडक्शन ऑफ एनिमिया इन वुमन एजड 15 to 49 इयर्स. ओके, तर जो अनिमिया नावाचा हा जो डिसीज आहे, हुज माइक इज ओपन?
म्यूट युअर सेल्फ. येस, हुज माइक इज ओपन. ओके, तर जो हा अॅनिमिया नावाचा जो काही डिसीज आहे, ओके, तर तो डिसीज कमी करणे कुठल्या महिलांच्या ग्रुपमध्ये हा आढळतो बघा 15 ते 49 वर्ष. व्हॉट इज अॅनिमिया मी सांगितलं, आयर्न डिफिशियन्सी और फॉलिक ऍसिडच्या डिफिशियन्सीमुळे अॅनिमिया हा डिसीज होतो. तर त्या डिसीजचं प्रमाण महिलांमध्ये कमी करणे हे एक गोल आहे NHMचं. देन फिफ्थ काय बघा, प्रिव्हेंट अँड रिड्यूस मॉर्टॅलिटी अँड मॉर्बिडिटी फ्रॉम कम्युनिकेबल नॉन कम्युनिकेबल इंजुरीज. तर जे काही मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिडिटी रेट आहे तो कमी करणे, ओके, किंवा पूर्णपणे नाहीसा करणे, टाळणे. कशाच्या रिलेटेड, कम्युनिकेबल डिसीजेस आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजेस हे पण सांगितलं मी या इंजुरीच्या रिलेटेड. ओके, मॉर्टॅलिटी अँड मॉर्बिडिटी रेट कमी करणे. व्हॉट इज मॉर्बिडिटी रेट? मॉर्बिडिटी रेट म्हणजे काय, डिसीजचं काय आहे, किती डिसीज एखाद्या पॉप्युलेशन ग्रुपमध्ये एक्झॉस्ट होतो याचा रेशो म्हणजेच काय मॉर्टॅलिटी और मॉर्बिडिटी आहे. ओके, तर नेक्स्ट गोल होतं बघा, सिक्स्थ गोल काय होतं बघितलं आपण, रिड्यूस हाऊसहोल्ड आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर ऑन टोटल हेल्थ केअर एक्सपेंडिचर. तर जे काही हाऊसहोल्ड एक्सपेंडिचर आहे म्हणजे वैयक्तिक खर्च आहे ते कमी करणे. ओके, आउट ऑफ टोटल हेल्थ केअर एक्सपेंडिचर. देन रिड्यूस अॅन्युअल इन्सिडेंट अँड मॉर्टॅलिटी फ्रॉम ट्युबरक्युलोसिस बाय हाफ. तर जो काही ट्युबरक्युलोसिस नावाच्या डिसीजने जी काही मॉर्टॅलिटी रेट आहे किंवा मॉर्टॅलिटी होते लोकांची, तर ते रिड्यूस करणे, अशा इन्सिडेंट्स रिड्यूस करणे कशाने, हाफने पर इयर. ओके, पर अॅन्युअल किंवा पर इयर कमी करणे हे ट्युबरक्युलोसिस होणारे डेथ रेट. तर ट्युबरक्युलोसिस काय होतं हे पण सांगितलं, टीबी क्षयरोग आहे मराठीत म्हणतो आपण त्याला. आणि टीबी कशामुळे होतो, तर एक बॅक्टेरिया आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाई याच्यामुळं. देन नेक्स्ट काय होतं गोल बघा, रिड्यूस ऑकरन्स ऑफ लेप्रेसी टू लेस दॅन 1 by 1000 population 10,000 population and incident to 0 in all district. तर लेप्रेसी कुष्ठरोग जो आहे तो सुद्धा नाहीसा करणे किंवा त्याची संख्या 0 वर आणणे ऑल डिस्ट्रिक्ट मध्ये, ऑल जे काही सगळे जिल्हे असतील त्याच्यामध्ये. ओके, देन नेक्स्ट बघा काय, अॅन्युअल मलेरिया इन्सिडेंट टू बी लेस दॅन 1 by 1000 पॉप्युलेशन. जे काही अॅन्युअल मलेरियाचं इन्सिडेंट होतं ते सुद्धा लेस दॅन 1 by 1000 पॉप्युलेशनने कमी करणे. देन लेस दॅन 1% मायक्रोफिलारिया प्रिव्हेलन्स इन डिस्ट्रिक्ट. तर मायक्रोफिलारिया, फिलारियासिस म्हणजे हत्ती रोग थोडक्यात. हा जो काही रोग आहे तो कशानं, एका पॅरासाइटनं होतो. पॅरासाइटचं नाव काय, लेशमानियासिस. तर ह्याचं प्रमाण सुद्धा लेशमानियासिस नाही, सॉरी ते काला आजारचं आहे. तर फिलारिया नावाचे जे काही हे आहेत डिसीज कॉझिंग एजंट आहेत तर ते कमी करणे सगळ्या डिस्ट्रिक्ट मध्ये. ओके, किंवा तो रोग नाहीसा करणे हे एक गोल आहे. देन काला आजार काय होतं, लेशमानियासिस नावाच्या एका पॅरासाइट मुळे होतं, तर त्याचं प्रमाण सुद्धा कमी करणे. ओके, हे एक ऑब्जेक्टिव्ह आहे NHMचं. तर ते काला आजार लेशमानियासिस स्पेशली कुठं अटॅक करतं और कुठल्या ऑर्गन्सला बघा, लिव्हर, स्प्लीन अँड बोन मॅरो या ऑर्गन्सला ते अटॅक करत असतं, तर त्याचं प्रमाण सुद्धा कमी करणे. ओके, देन इलिमिनेशन बाय 2015 लेस दॅन 1 केस पर 10,000 पॉप्युलेशन इन ऑल ब्लॉक्स. ओके, तर ह्याचं प्रमाण सुद्धा लेस दॅन 1 पर्यंत आणणे पर 10,000 पॉप्युलेशन. ओके, तर हे होते ऑब्जेक्टिव्ह. समजलं? येस मॅम. हा, काला आजार मध्ये काय होतं पेशंटला? काला आजार लेशमानियासिस त्याला एक थोडक्यात असं काय म्हणू आपण, फंगल इन्फेक्शन वगैरे जसं काही होतं तसा एक टाईप आहे तो डिसीजचा. ओके, हा येस मॅम. हा, येस मॅम. तर तसं ते स्किनला इन्फेक्शन होऊन तिथून त्यांचं मॉर्टॅलिटी म्हणजे ते खूप डेंजर इन्फेक्शन होत असतं, सगळे स्किन थोडक्यात हे होत असते. ओके, तर असा होतो. लेशमानियासिस नावाचा एक पॅरासाइट आहे. ओके, हा डिसीज आपल्याला असेल बघा. नेक्स्ट जो काही आपला हे आहे कम्युनिकेबल डिसीजेस वगैरे आहे त्याच्यात हा मे बी असू शकतो. त्यावेळेस इन डिटेल मध्ये सांगते मी तुम्हाला काय असतं काला आजार म्हणजे. ओके, ओके. आता एवढंच लक्षात ठेवा. समजलं? Yes. कोणाला काही प्रॉब्लेम आहे अजून? समजलं सगळ्यांना? ऑल ऑफ यू रिस्पॉन्ड. Yes, ma'am. येस मॅम, समजलं. तर इम्पॉर्टंट आहे बघा हे. नेक्स्ट पार्ट करूयात आपण कंटिन्यू. जस्ट वेट.
ओके, तर आपण आपला नेक्स्ट पार्ट बघूयात. काय होतं बघा, द मेन प्रोग्रामॅटिक फोकस ऑफ NHM इन्क्लूड. तर आपण ऑब्जेक्टिव्ह बघितले लास्ट लेक्चरला. तर जे काही मेन फोकस आहे NHM चा, नॅशनल हेल्थ मिशनचा, तर त्याच्यात काय इन्क्लूड होते बघा, काय ऍड होते, द मेन प्रोग्रामॅटिक फोकस ऑफ NHM इन्क्लूड्स. तर काय होते बघा याच्यात, हेल्थ सिस्टीम स्ट्रेंथनिंग इन रुरल अँड अर्बन एरियाज. तर मेन फोकस कशावर केलेलं त्यांनी, जे काही रुरल आणि अर्बन एरिया आहे किंवा शहरी आणि ग्रामीण भाग आहे त्याच्यातले जे हेल्थ सिस्टीम आहे त्याला स्ट्रॉंग करणे और त्याचं स्ट्रेंथनिंग बिल्डिंग करणे, हे याच्यावर मेन फोकस केलेलं आहे. तर बघा ते कशा कशातून, कुठल्या कुठल्या फॅक्टर्स मधून और कुठल्या कुठल्या एरिया मधून, रिप्रोडक्टिव्ह, मॅटर्नल, निओनॅटल, चाइल्ड अँड एडोलसंट हेल्थ. ओके, तर हे ऑल हेल्थ और ऑल फील्ड जे आहेत हेल्थ केअर मधले ते एकत्र आणलेले बघा यांनी. कुठल्या कुठल्या हेल्थचा, रिप्रोडक्टिव्ह जे काही प्रजनना संबंधित असतील ते हेल्थ, देन मॅटर्नल, मॅटर्नल म्हणजे काय, मातृ मग किंवा आईची जी काही हेल्थ आहे ती, निओनॅटल. व्हॉट इज निओनॅटल, निओनॅटल मीन्स नवीन जन्माला आलेले चाइल्ड और चाइल्ड असतील काही बालक असतील. आणि ऍडलोसंट हेल्थ, व्हॉट इज ऍडलोसंट, ऍडलोसंट म्हणजे काय, किशोरवयीन जे काही मुलं असतात. ओके, टीनेजर्स म्हणतो आपण त्यांना, टीनेजर्स. ओके, कधीपासून 12 पासून 18 पर्यंत, 18-19 पर्यंतचे जे काही हे चिल्ड्रन्स असतात तर पीपल्स एज ग्रुप असतो त्याला आपण टीनेजर्स और ऍडलोसंट म्हणतो. तर या सगळ्यांची हेल्थ, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये काय सांगितलंय बघा, RMNCH+A. ओके, तर या फील्ड मध्ये किंवा या एरियामध्ये हेल्थ केअर सिस्टीम स्ट्रेंथ करायची, हे मेन फोकस होते, याच्यावर मेन फोकस होतं NHMचं. आणि याच्यासोबतच कुठल्या कुठल्या अजून एरियावर, कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. कम्युनिकेबल जे काही संसर्गजन्य आणि जे काही रोग आहेत किंवा असंसर्गजन्य रोग वगैरे, याच्यावर सुद्धा मेन फोकस होता. नेक्स्ट पार्ट, NHM offers flexibility to state to plan and implement state specific action plans with broad national parameters and priorities. तर NHM एक फ्लेक्झिबिलिटी एक ऑफर करतं बघा, कशामध्ये किंवा थोडस फ्लेक्झिबिलिटी देतं, टू प्लॅन अँड इम्प्लिमेंट स्टेट स्पेसिफिकेशन प्लॅन्स विथ ब्रॉड नॅशनल पॅरामीटर अँड प्रायोरिटीज. तर जे काही नॅशनल लेवलचे प्लॅन असतील हेल्थ केअर रिलेटेड, तर या सगळे प्लॅन्स और पॅरामीटर आहेत, त्याच्यासोबतच स्टेटचे जे पर्सनली किंवा राज्य लेवलचे जे काही प्लॅन्स आहेत हेल्थ रिलेटेड और त्या गोष्टी संदर्भात, तर त्यांना काय करणे, इम्प्लिमेंट मीन्स काय, त्यांचं अंमलबजावणी करणे किंवा त्या लागू करणे, याच्यावर फ्लेक्झिबिलिटी ऑफर करतं. ओके, स्टेट्सना. देन द स्टेट शुड डिसाइड द की हेल्थ आउटपुट अँड आउटकम. ओके, तर जे काही नॅशनल हेल्थ मिशन आहे ना, बट नॅशनलचं जे काही सेंट्रल त्यांचं हेल्थ सिस्टीम असेल त्यांच्याद्वारे त्यांना स्टेट्सना फ्लेक्झिबिलिटी प्रदान केली जाते किंवा फ्लेक्झिबिलिटी दिली जाते की त्यांचे स्वतःचे काही हेल्थ रिलेटेड प्लॅन्स असतील स्टेटचे, अकॉर्डिंग टू स्टेट, तर ते तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता अशाद्वारे. देन द स्टेट शुड डिसाइड द की हेल्थ आउटपुट. तर त्या स्टेटला असं हे असतं, अधिकार असतात की ते स्वतःचे की आउटपुट्स काय आहेत हेल्थ रिलेटेड ते डिसाइड करू शकतात. त्याच्यासोबत आउटपुट्स असतील, आउटकम्स असतील, बजेटरी रिक्वायरमेंट ते स्वतः स्टेट डिसाइड करू शकतात. देन ऍक्टिव्हिटीज अंडरटेकन की स्ट्रॅटेजीज. तर ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहे, ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय, ज्या काही हेल्थ रिलेटेड ऍक्टिव्हिटी असतील किंवा हेल्थ केअर सिस्टीमच्या सर्व्हिसच्या रिलेटेड ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतील त्या ऍक्टिव्हिटीज. अजून काय असेल बघा, बॉटम लेवल ऑब्जेक्टिव्ह असतील काही, तर त्यांचे काही जे काही ऑब्जेक्टिव्ह असतील पर्सनल, जसं NHM हे होतं तसंच स्टेटचे काही ऑब्जेक्टिव्ह असतील हेल्थ केअरच्या त्या फील्डच्या रिलेटेड, तर ते घेऊ शकतात स्वतःचे डिसिजन स्वतः. ओके, तर काय सांगितलं बघा, द डिस्ट्रिक्ट शुड ऍड सिटी गोल्स. तर सिटी गोल्स किंवा एखादं सिटी गोल्स पण असतात बघा, त्या सिटीनं त्यांच्या हेल्थ केअर सिस्टीम साठी काही गोल्स असतील तर त्या हे करायला पाहिजे, ऍड करायला पाहिजे त्या जिल्ह्यानं, त्या एखाद्या सिटीनं. फॉर एक्झाम्पल आता आपलं पंढरपूर आहे, तर पंढरपूरच्या जे काही हेल्थ केअर प्रशासन आहे किंवा हेल्थ केअर ऍडमिनिस्ट्रेशन आहे, तर त्यांना त्यांच्या पंढरपूरच्या सुखसुविधांसाठी किंवा पंढरपूरच्या आरोग्य सेवेसाठी काय सुविधा काढल्या किंवा काय असे प्लॅन्स आखले, तर ते आपल्या सोलापूर डिस्ट्रिक्टने NHM ला कळवले पाहिजेत किंवा स्टेट गव्हर्नमेंटला किंवा स्टेट मध्ये जे काही हेल्थ केअर सिस्टीम आहे तर तिथं सांगितलं पाहिजे. ओके, तर हे असं कामकाज चालतं बघा. त्यांना त्यांच्या लेवलला काही सुख सुविधा असतील किंवा नवीन काही प्लॅन्स
असतील त्या योजनेच्या रिलेटेड ते ऍड करण्याचे अधिकार आहेत. ओके. द स्टेट गोल्स वर डिसाइडेड कन्सिडरिंग डिस्ट्रिक्ट गोल. तर जे काही स्टेटचे गोल्स आहेत हेल्थ केअर रिलेटेड, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण आपलं कन्सिडर करू. आता मी एक्झाम्पल दिलं पंढरपूरचं. ओके, तर ते सोलापूर एक डिस्ट्रिक्ट लेवल झालं आणि स्टेट लेवल म्हणजे महाराष्ट्र. बरं का, असं लक्षात ठेवा, तुम्हाला समजण्यासाठी सांगते. तर ते स्टेट लेवलचे गोल कशावर डिपेंड होतील? डिस्ट्रिक्ट लेवल जे काही डिस्ट्रिक्ट लेवलचे गोल्स असतील हेल्थ केअर रिलेटेड, तर ते सजेस्ट करणार स्टेटला आणि त्याच्यावरून ते ठरवणार स्टेट आपले गोल कुठले ठेवायचे आहेत. ओके. देन स्टेट वुड बी युनायटेड ऑफ द डिस्ट्रिक्ट सिटी हेल्थ ऍक्शन प्लॅन्स अँड कंटेन ऍक्टिव्हिटीज टू बी कॅरीड आउट द स्टेट लेवल. तर स्टेट वुड बी युनायटेड, स्टेट जे काय आहे ते एकत्र असलं पाहिजे किंवा स्टेटचे गोल हे युनायटेड असले पाहिजेत. कशाद्वारे? डिस्ट्रिक्ट किंवा सिटी गोल ह्या सगळ्यांकडून आलेल्या गोल्सने युनायटेड असले पाहिजेत किंवा त्यांचं सगळ्यांचं एक असलं पाहिजे. आणि प्लॅन्स पण त्यांचे प्लॅन ऍक्शन पण सेम असल्या पाहिजेत. देन बी कॅरीड आउट द स्टेट लेवल. ज्या काही प्लॅन ऍक्शन्स असतील किंवा हेल्थ केअर रिलेटेड ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतील त्या ज्या की स्टेट लेवलला कॅरी होणार आहेत ते सगळे युनायटेड असले पाहिजे. नेक्स्ट बघा, दिस अप्रोच प्रोव्हाइड्स सेव्हरल ऍडव्हान्टेजेस लाईक इट विल सपोर्ट लोकल प्लॅनिंग ऍट द डिस्ट्रिक्ट सिटी लेवल. तर हे जे काही अप्रोच आहे ते सेव्हरल, हा जो काही अप्रोच आहे स्टेटचं डिसिजन आहे ते त्याला रेफरन्स कोणाचा भेटतोय? त्याला डिस्ट्रिक्टचा भेटतोय. डिस्ट्रिक्टला कुठलं? लोकलचा. ओके, तर हा जो काही अप्रोच आहे हे खूप ऍडव्हान्टेजेस आहेत बघा या अप्रोचचे. तर कुठले आहेत बघा? लाईक इट विल सपोर्ट लोकल प्लॅनिंग ऍट द डिस्ट्रिक्ट सिटी लेवल. ओके, तर लोकल प्लॅनिंग सुद्धा जे काही आहे हेल्थ रिलेटेड, तर या लोकल प्लॅनिंगना सुद्धा हे सपोर्ट करते. इट वुड सर्टिफाय अप्रुव्हल ऑफ ॲडिक्वेट रिसोर्स फॉर हाय प्रायोरिटी डिस्ट्रिक्ट ऍक्शन प्लॅन अँड इनेबल कम्युनिकेशन ऑफ सँक्शन ॲज टू द स्टेट. तर जे काही हे लोकल प्लॅनिंग आहे किंवा लोकल कडून जे काही सजेशन्स गेलेले आहेत हेल्थ केअर रिलेटेड, तर त्याला हाय प्रायोरिटी भेटते. त्याच्यावर डिस्ट्रिक्ट ऍक्शन आणि प्लॅन्स पण त्याच्या एनेबल होतात किंवा ते काय म्हणतो आपण ऍक्ट होतात. आणि देन कम्युनिकेशन ऑफ सँक्शन ॲज टू स्टेट, आणि ते स्टेट कडून सँक्शनड होण्याला हेल्प होते. ओके, समजलं कशावर फोकस आहे? थोडक्यात मी सांगते बघा. हे जे काही RMNCH आहे म्हणजे रिप्रोडक्टिव्ह मॅटर्नल निओनॅटल चाइल्ड अँड ऍडोलसंट आणि कम्युनिकेबल डिसीजेस और नॉन कम्युनिकेबल डिसीजेस या सगळ्यांवर जास्त फोकस आहे किंवा या सगळ्यांवर हेल्थ सिस्टीम आपली स्ट्रॉंग करायची आहे. NHMचं हे मेन फोकस आहे. आणि ते NHM हे फोकस कॅरी करताना किंवा हे फोकस अंमलात आणताना किंवा याच्यावर वर्क करताना काय काम करतं? स्टेट्सना फ्लेक्झिबिलिटी देतं. ओके, त्याचे NHMचे तर हे वरचे ऑब्जेक्टिव्ह होते स्वतःचे. ओके, हे काही ऑब्जेक्टिव्ह हे प्लॅन्स होतेच, बट स्टेटला सुद्धा फ्लेक्झिबिलिटी प्रदान केलेली असते की तुमच्या लेवलच्या किंवा तुमच्या स्टेटला अनुसरून काय प्लॅन्स असतील, तुमच्या की आयडियाज असतील किंवा तुमचे काही प्रोग्राम्स असतील तर ते इम्प्लिमेंट करा. तर स्टेट गव्हर्नमेंट कुठून? ते डिस्ट्रिक्ट लेवलचे काही प्लॅन असतील किंवा डिस्ट्रिक्टला सुद्धा स्वतःचे काही प्लॅन्स असतील तर ते त्याच्याकडे जायचं. आणि डिस्ट्रिक्ट सोडून पण काही लोकल असेल तर लोकल प्लॅन सुद्धा याच्यात ऍक्टिव्हेट होतात. म्हणजे त्यांनी एक फ्लेक्झिबिलिटी लिहिली आहे. तुमचा एरिया किंवा तुमचं जे काही ठिकाण असेल त्याच्यानुसार तुम्ही न्यू गोल्स पण काही ऍड करू शकता. ओके, समजलं काय होतं द मेन प्रोग्रामॅटिक फोकस ऑफ NHM काय होतं, काय इन्क्लूड करत होतं? समजलं? Yes, ma'am. येस सर. Yes, ma'am. सगळ्यांना कोणाला काही प्रॉब्लेम आहे? येस. No, ma'am. No, Okay. ma'am. We will continue. Yes, boys, समजलं सगळ्यांना? येस मॅम. ओके, देन वी विल कंटिन्यू फर्दर. तर नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट पार्ट आपला आहे तर NHM जे काही गोल आहेत काही डिफरंट टाइपचे, तर ते तुम्हाला ह्याला होते बघा, डेव्हलपमेंट गोल्स असतील सिलेबसला यावेळेस ऍड झाले. तर ते काय आहेत बघू. इंट्रोडक्शन टू मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, सस्टेनेबल गोल्स, FIP डेव्हलपमेंट गोल्स. ओके, तर हे जे काही गोल्स आहेत डिफरंट तर ते तुम्हाला इथं आहेत. तर ते काय काय आहेत की इंट्रोडक्शन काय किंवा ते का इम्प्लिमेंट झाले त्याच्याबद्दलची इंट्रोडक्शन आहे ते आपण घेऊयात. ओके, वन बाय वन बघूया. जस्ट वेट फॉर 1 मिनिट.
येस. तर आपण आता बघूयात आपले काय आहेत. इंट्रोडक्शन टू मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, सस्टेनेबल गोल्स, FIP डेव्हलपमेंट गोल्स मीन्स काय आहे ते बघूया. तर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स MDG फर्स्ट काय असेल बघूया आपण. द युनायटेड नेशन्स मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स MDGs आर 8 goals that UN member are decided in September 2000 and agreed to achieve by their year 2015. तर युनायटेड नेशन जे आहे, युनायटेड नेशन्स म्हणजे काय एक हे आहे बघा. युनायटेड नेशन्स मधून म्हणजे काय एक देश म्हणू किंवा आपण काय म्हणू ते सगळ्यांना गाईडलाईन्स देतात. तर त्या युनायटेड नेशन्सने 8 मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स दिलेले आहेत. तर ते कोण डिसाइड करतं? UN मेंबर, युनायटेड मेंबर्स जे आहे, युनायटेड नेशन्सचे जे काही मेंबर्स आहेत त्यांनी हे गोल डिसाइड केलेले आहेत. कधी डिसाइड केलेले आहेत? सप्टेंबर 2000 अँड ऍग्रीड. आणि ते कधी ऍग्रीड झाले किंवा पास झाले? इयर 2015, 2015 मध्ये ते ऍग्रीड झाले. इच MDG हॅज टार्गेट सेट. तर प्रत्येक मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सला स्पेसिफिक टार्गेट्स आहेत सेट केलेले. ओके, फॉर 2015 अँड इंडिकेटर्स टू मॉनिटर प्रोग्रेस फ्रॉम 1990 लेवल्स. ओके, तर त्याला 2015 मध्ये काही इंडिकेटर्स त्याच्यात ऍड झाले आणि ते मॉनिटरिंगची प्रोग्रेस कधीपासून आहे? 1990 पासून. देन सेव्हरल ऑफ दिस रिलेटेड डायरेक्टली हेल्थ. तर या मिलेनियम डेव्हलपमेंट पैकी बरेचसे काय आहेत? खूप सारे डायरेक्टली रिलेटेड टू हेल्थच्या रिलेटेड आहेत बघा. तर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स काय आहेत ते आपण बघूया. तर असं काय काय गोल आहे किंवा त्यांनी काय, जसे की ऑब्जेक्टिव्ह होते बघा आपल्या NHM चे वगैरे, तर त्यांनी ते स्पेसिफिकली गोल्स दिलेले आहेत त्यांची. ओके, आणि द टार्गेट डेट ऑफ अचिव्हमेंट ऑफ द गोल्स वॉज आयडेंटिफाईड एज 2015. तर यांची जी काही टार्गेट डेट होती किंवा ते कधी अचीव्ह झाले? हे 2015 मध्ये अचीव्ह झाले. ओके, तर काही स्पेसिफिक गोल्स आहेत बघा. 8 गोल्स आहेत, 8. तर ते त्यांनी इथं दिलेले आहेत. प्रत्येक गोल आपण वन बाय वन बघणार आहोत इन डिटेल मध्ये. ऍक्च्युली तुम्हाला एवढं इन डिटेल नाही आहेत हे गोल्स, बट तुमच्या इन्फॉर्मेशन साठी आणि पेपरला तुम्हाला 8 गोल इन लिस्ट करायचे किंवा 8 गोल सांगायचे आहे. ओके, तर मी शॉर्ट मध्ये पहिल्यांदा सांगते बघा तुम्हाला काय काय असेल. फॉलोइंग गोल्स आर आयडेंटिफाईड ऍज MDG. तर जे काही खालचे गोल्स आहेत ते MDG मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणून ओळखले जातात. फर्स्ट असेल बघा, टू इराडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर. एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगरला इराडिकेट करणे. टू अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन. तर युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन जे आहे ते मिळवणे. टू प्रमोट जेंडर इक्वॅलिटी अँड एम्पॉवर वुमन. तर जेंडर इक्वॅलिटी म्हणजे काय? लैंगिक समानता आणणे आणि वुमन्सना एम्पॉवर करणे. देन रिड्यूस चाइल्ड मॉर्टॅलिटी. जे काही चाइल्ड मॉर्टॅलिटी आहे किंवा काय म्हणतो आपण बालमृत्यू दर आहे ते कमी करणे. ओके, तर नेक्स्ट काय असेल बघा, इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ. मॅटर्नल हेल्थ मीन्स जे काही आईची हेल्थ आहे किंवा जे काही मदर ची हेल्थ आहे ते इम्प्रूव्ह करणे. देन टू कॉम्बॅट HIV, एड्स, मलेरिया अँड अदर डिसीज. ओके, हे एक गोल होतं बघा. कॉम्बॅट HIV मीन्स ह्युमन इम्युनिटी डिफिशियन्सी व्हायरस. हे HIV और एड्स हा रोग कॉम्बॅट करणे किंवा ह्या रोगशी लढा देणे. देन मलेरिया अँड अदर डिसीजेस. ओके, देन नेक्स्ट गोल काय होतं बघा, 7th, एन्श्युअर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. ओके, तर हे एक गोल होतं. आणि लास्ट गोल 8 गोल आहे म्हणून सांगितलं. टू डेव्हलप ग्लोबल पार्टनरशिप फॉर डेव्हलपमेंट. ओके, जे काही ग्लोबल पार्टनरशिप आहे कशासाठी? तर डेव्हलपमेंटसाठी, तर ती डेव्हलप करणे. ओके, तर हे 8 गोल्स आहेत बघा मेन तुम्हाला स्टडीसाठी तर दिलेले. आणि ते हे 8 गोल इस्टॅब्लिश केलेले होते युनायटेड नेशन्सने. तर काय आहेत ते आपण वन बाय वन बघूयात. ओके, समजलं सगळ्यांना काय आहेत? बेसिक सांगितलं मी तुम्हाला काय ऍक्च्युली गोल्स त्यांनी दिलेले आहेत. Yes, ma'am. ऑल ऑफ यू. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. आज बघूयात आणि जेवढे होतील तेवढे बघूयात 2-4 आणि नेक्स्ट लेक्चर पासून अजून कंटिन्यू करूयात. ओके, तर वन बाय वन आता बघूयात. देन यू हॅव स्टडी यू विल हॅव टू स्टडी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. आणि त्याच्यानंतर हे फक्त इनलिस्ट केलेले आहेत बघा. इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन FIP डेव्हलपमेंट गोल्स. ओके,
हे येऊ शकतात इंग्लिश करायला वगैरे तुम्हाला हा पण क्वेश्चन येऊ शकतो बाबा. व्हॉट आर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स वगैरे त्यावेळेस तुम्ही एक्सप्लेन करायचं आहे. तर बघा मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स फर्स्ट काय होता, इराडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर. ओके, जे काय एक्स्ट्रीम पॉवर्टी होती, अत्यंत काय म्हणतो आपण गरिबी किंवा एक बिलो पॉवर्टी लाईन्स वगैरे असतं बघा, खूप गरिबी आणि भूक म्हणजे काय आपण माल न्यूट्रिशनचा वगैरे तुम्हाला पार्ट सांगितला, तर ती भूक आणि गरिबी हटवणे हे फर्स्ट गोल होतं मिलेनियम डेव्हलपमेंट. या मिलेनियम डेव्हलपमेंट मधील हे फर्स्ट गोल आहे किंवा हे फर्स्ट गोल आहे एमडीची. देन टार्गेट काय होतं ते त्यांचं 2015 पर्यंत त्यांनी ठरवलं बघा. टार्गेट फॉर 2015 रिड्यूस द प्रपोर्शन ऑफ पीपल हुज इन्कम इज लेस दॅन $1 अ डे बाय 50%. ओके, तर ज्या अशा लोकांचं प्रमाण कमी करणं, त्यांचं इन्कम किती आहे, लेस दॅन $1 की $1 पेक्षा कमी आहे, पर डे 50%, तर पर डे 50%. ओके, तर हे त्यांचं टार्गेट फॉर हॅलो, एम आय ऑडिबल? आवाज येत होता का माझा? Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. हा, ओके ओके. हा, तर बघा काय होतं, फर्स्ट $1 अ डे बाय 50%, तर ज्यांचं $1 पेक्षा कमी आहे पर डे ला इन्कम, तर त्यांच्या लोकांचं प्रमाण किंवा प्रपोर्शन कमी करणे. तर इंडियन स्टेटस ऑन 2015, तर या गोलला अनुसरून इंडियामध्ये काय स्थिती होती किंवा इंडियामध्ये काय स्थिती होती, स्टेटस होतं बघा. द ऑल इंडिया पॉवर्टी हेड काउंट रेशो PSCR, तर PSCR आहे बघा, ऑल इंडिया पॉवर्टी काउंट रेशो एस्टिमेट्स वॉज 47.8% इन 1990. 1990 मध्ये 47.8% ऑल इंडिया पॉवर्टी रेशो जो काही आहे, हेड काउंट रेशो हा 47.8% होता. कधी? 1990 मध्ये. In order to meet the target, the PHPR level has to be 23.9%. ओके, तर जे काही त्यांनी टार्गेट ठरवलं होतं 2015 पर्यंत, काय टार्गेट आहे बघा इथं, बघा काय टार्गेट आहे, रिड्यूस प्रपोर्शन ऑफ पीपल हुज इन्कम लेस दॅन $1. तर अशा $1 पेक्षा कमी इन्कम असणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी करणे, डे बाय 50%, 50% तरी कमी करणे. कधीपर्यंत? 2015. तर भारताची स्थिती त्याच्यावर काय होती, हा कॉलम इथे सांगितलेला आहे तुम्हाला मी. तर भारताची स्थिती काय होती बघा, 1990 मध्ये 47.8% काय होतं, गरिबी होती किंवा पॉवर्टी हेड रेशो होता, पॉवर्टी हेड काउंट रेशो होता. तर ती कधीपर्यंत 2015 पर्यंत किती टक्क्यांनी कमी करायची होती, ओव्हरऑल 50%. तर होतं किती ह्याच्यात, ऑलरेडी 47.8% होती. इन ऑर्डर टू मीट द टार्गेट, तर हे टार्गेट अचीव करण्यासाठी PHPR लेवल हॅज टू बी, तर PHPR लेवल किती असायला पाहिजे होती आपली, 23.9%. ओके, तर होती किती, 47.8%, म्हणजे पॉवर्टी जास्त होती और पॉवर्टी रेशो जास्त होता, असायला पाहिजे होता 23.9%. ऍक्च्युली आपण त्यावेळेस टार्गेट अचीव केलं होतं, बट जास्त गरिबी होती किंवा जास्त पॉवर्टी होती, 47.8% एवढी होती इन 1990. बाय 2015 पेक्षा एवढं असायला पाहिजे होतं, पण ते इन्क्रीज झालं. In 2011-12, the PHCR at all India level is 21.9%. ओके, तर हे असं नंतर सर्वे केला किंवा नंतर असं लक्षात आलं की 2000 हे 1990 मध्ये जास्त होते, ठीक आहे. नंतर 2011 आणि 12 मध्ये असं लक्षात आलं की हे दाखवलं गेलं की इंडिया हॅज ऑलरेडी अचीव्ड द टार्गेट वेल अहेड ऑफ टाइम. तर कम्प्लीट टाइम पूर्ण होण्याच्या अगोदरच टार्गेट, जे काही टार्गेट 2015 पर्यंत किती होतं, 50%चं होतं. तर 50% असायला किंवा टार्गेट अचीव करायला आपल्याला कितीची गरज होती, 23.9%ची. बट 1990 मध्ये ते जास्त होती. बट नंतर अजून एकदा सर्वे करून लक्षात आले की आता पॉवर्टीची लाईन 21.9% झालेली आहे. ओके, म्हणजे खूप कमी झालेलं आहे, म्हणजे इंडियाची ग्रोथ चांगली आहे और इंडिया हॅज ऑलरेडी अचीव्ड हे जे काही टार्गेट आहे, इराडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर या गोलचं,
तर ते इंडियानं ऑलरेडी अचीव्ह केलेलं आहे. ओके, वेल अहेड ऑफ टाइम किंवा टाइमच्या बिफोर त्यांनी अचीव्ह केलेलं आहे. ओके, समजलं काय आहे इंडियन स्टेटस ऑन 2015? Yes, ma'am. हा. Yes, ma'am. थोडक्यात काय Yes, आहे, ma'am. इंडियामध्ये अगोदर 1990च्या अगोदर पॉवर्टी जास्त होती आणि ते टार्गेट अचीव्ह करायला त्याचा रेशो किती असायला पाहिजे होता, त्याचे पर्सेंट 23.9% असायला पाहिजे होते, पण जास्त किती नव्हती, खूप जास्त होती, 47.8% होती. बर ठीक आहे, पण नंतर 2011-12 नंतर अचानक इंडियाची ग्रोथ झाली किंवा इकॉनॉमिकल त्यांचं स्टेटस चांगलं झालं आणि इंडिया हॅज ऑलरेडी अचीव्ड द टार्गेट विल अहेड ऑफ टाइम आणि टार्गेट अचीव्ह केले इंडियाने. तर किती झाली बघा, 21.9%. ओके, 21.9 म्हणजे अजून कमी झालं. समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, नेक्स्ट गोल आहे बघूयात आपण, अचीव्ह युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन. ओके, व्हॉट इज युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन? तर जागतिक जे प्राथमिक शिक्षण आहे किंवा प्राथमिक शिक्षण हे असं ऐकतो बघा आपण, प्राथमिक शिक्षण हा अधिकार आहे बालकांचा वगैरे किंवा लहान मुलांचा. तर हे अचीव्ह युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन जे आहे, जागतिक प्राथमिक जे काही शिक्षण आहे ते मिळालं पाहिजे किंवा मिळवणे, हे गोल आहे. सेकंड गोल आहे MDG किंवा मिलेनियम डेव्हलपमेंटचं. देन टार्गेट काय होतं बघा, 2015 पर्यंत, रिड्यूस द प्रपोर्शन ऑफ दी हू सफर फ्रॉम हंगर बाय 50%. तर जे काही लोक किंवा जे काही पॉप्युलेशन हंगरने सफर होत आहे ते कमी करणे 2015 पर्यंत. किती टक्क्याने? 50%. ओके, तर हे टार्गेट होतं 2050 पर्यंत कोणाचं? अचीव्ह युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन या गोलचं. तर बघा काय त्याच्यावर इंडियन स्टेटस ऑन 2015. तर इंडियन स्टेटस मध्ये काय होतं याच्यात, द नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे शोज दॅट the proportion of underweight children below 3 years declined from 43% in 1998 to 1999. ओके, तर जो काही नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे होता इंडियाने केलेला, तर त्याच्यात असं प्रमाण दिसून आलं, असं प्रपोर्शन दिसून आलं की अंडरवेट चिल्ड्रन बिलो 3 इयर, जे काही कमी वजनाची मुलं आहेत 3 वर्षांखालील, ओके, ते त्यांची रेट डिक्लाइन झालेली आहे, फ्रॉम घट झालेले 43%, 43%. कधी, कुठल्या सालामध्ये? 1998 ते 1999 मध्ये, टू 40% इन 2005-06. ओके, किंवा 2005-06 मध्ये, आणि 2005 मध्ये ते 40% आलेलं आहे. At this rate of decline, the proportion of underweight children below 3 years is expected to reduce to 33% by 2015. ओके, तर या रेशो अनुसार किंवा या रेशोनुसार असं कन्सिडर केलं गेलं किंवा अंडरवेट जे काही किंवा वजन कमी वजनाची जे काही मुलं आहेत 3 वर्षांखालील, ओके, एज ग्रुप काय 3 वर्षांच्या, अंडर 3 इयर, 3 वर्षाच्या खाली, तर ते 33% रिड्यूस व्हायला पाहिजे होते 2015 पर्यंत. ओके, समजतंय का? तर काय आहे बघा इथं, 43% होतं हंगर रेट अंडरवेट चिल्ड्रनचं. ओके, तर ते 1998-99 मध्ये, तर ते थोडं कमी झालं 3%. 2005-06 मध्ये 40%. तर हे टोटल किती कमी व्हायला पाहिजे होतं? 33% कमी व्हायला पाहिजे होतं. ह्या गोलला टार्गेट फॉर 2015 आहे, याला पास करण्यासाठी किंवा हे टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी. बट असं झालं नाही, 33% कमी झाले नाही 2015 पर्यंत. इंडिया इज फेलिंग शॉर्ट ऑफ द टार्गेट. तर या टार्गेटला इंडिया फेल झालं थोड्या कारणासाठी. ओके, तर हे असं दर्शवलं गेलं बघा. समजलं काय होतं अचीव्ह युनिव्हर्सली प्रायमरी एज्युकेशन? तर अचीव्ह केलं का इंडियाने हे गोल मग? येस ऑर नो? No, ma'am. No, ma'am. ओके, म्हणजे समजतं तुम्हाला, थोड्यासाठी हे गेलंय इंडियाचं. ओके, तर थर्ड काय आहे बघूयात आपण. जो काही थर्ड गोल आहे मिलेनियम डेव्हलपमेंट गोलचा, थर्ड गोल काय आहे बघूया आपण. प्रमोट जेंडर इक्वॅलिटी अँड एम्पावर वुमन. ओके, जे काही जेंडर इक्वॅलिटी आहे, जेंडर इक्वॅलिटी म्हणजे काय? लैंगिक समानता, म्हणजे स्त्री पुरुष किंवा महिला किंवा पुरुष अशामध्ये काहीच फरक न करणे किंवा ते एक आहेत असं मानणे, हे याला प्रमोट करणे. अँड एम्पावर वुमन. व्हॉट इज एम्पावर वुमन? महिला सक्षमीकरण करणे किंवा महिलांना बढावा देणे, त्यांना सक्षम करणे. ओके, तर हे होतं
थर्ड टार्गेट MDGचं मिलेनियम डेव्हलपमेंट गोलचं. तर ते काय होतं बघा, त्याचं 2015 पर्यंत जे काही टार्गेट होतं, तर ते टार्गेट फॉर 2015 काय आहे बघा, इलिमिनेट जेंडर डिसॅपॅरिटी इन प्रायमरी सेकंडरी एज्युकेशन. ओके, तर जे काही प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आहे याच्यामध्ये जे काही डिसॅपॅरिटी किंवा डिफरन्सिएशन आहे जेंडरचं, ते कमी करणे. ओके, असा भेदभाव कमी करणे. अँड प्रेफरेबली बाय 2005 अँड इन ऑल लेवल ऑफ एज्युकेशन नो लेटर दॅन 2015. तर प्रेफरेबली कधी होतं बघा, ही 2005 पर्यंत हे कमी करणे सगळं, आणि इन ऑल लेवल ऑफ एज्युकेशन आणि प्रत्येक लेवलमध्ये शिक्षणाच्या, नो लेटर दॅन 2015. ओके, तर 2015 पेक्षा जास्त किंवा त्याच्यानंतर नाही करायचंय. समजलं काय होतं इलिमिनेट जेंडर डिस्पॅरिटी इन प्रायमरी आणि सेकंडरी एज्युकेशन. ओके, तर हे समानता आहे असं दाखवायचं, किंवा त्यांच्यात काही विषमता आहे किंवा त्यांच्यात काही डिफरन्शिएशन आहे हे सांगायचं नाही, असं करायचं नाही. तर हे होतं थर्ड MDGचं गोल, याचं टार्गेट. देन ते इंडियन स्टेटस काय असेल याच्यावर बघा, ऍज पर सेन्सस 2011 द रेशो ऑफ फिमेल youth literacy rate to male youth literacy rate is 0.91 at all Indian levels, and it likely to reach the level of 1 by 2015. ओके, तर मध्ये काय, इंडियन स्टेटस काय असेल बघा, सेन्सस ऍज पर सेन्ससच्या नुसार बघा काय होतं, फिमेल महिला शिक्षण जे काय आहे किंवा महिला शिक्षणाचा जो काही रेशो आहे, ते मेलचा रेशो 0.91 होता, आणि एवढा वाढला होता. आणि इंडिया लेवल अँड दिस लाईकली टू रिच, तर तो रिच होईल कधीपर्यंत, 1 पर्यंत एवढा रेशो वाढेल अप टू 2050 मध्ये, असं सांगितलेलं आहे यांनी. ओके, तर हा होता प्रमोट जेंडर इक्विटी अँड एम्पॉवर वुमन्स, हा थर्ड MDG होतं. देन फोर्थ मिलेनियम डेव्हलपमेंट गोल होतं बघा, रिड्यूस चाइल्ड मॉर्टॅलिटी. ओके, जे काही बालमृत्यू दर आहे किंवा बालमृत्यूचं प्रमाण आहे ते कमी करणे. तर ते कसं कमी करणे, रिड्यूस बाय 2/3 द अंडर 5 मॉर्टॅलिटी रेट. ओके, 2/3 म्हणजे काय, 2/3 नाही, एवढ्या प्रमाणामध्ये 5 वर्षांखालील जे काही बालक आहेत त्यांचं मॉर्टॅलिटी रेट कमी करणे, हे 2015चं टार्गेट होतं. आणि याच्यावर इंडियन स्टेटस काय आहे बघा, इन इंडिया इन्फंट मॉर्टॅलिटी रेट IMR was estimated at 80% per 1000 live births. तर इन इंडियामध्ये बघा इन्फंट IMR जो आहे हे एस्टिमेट झाला होता, 80% होता ऍज पर 1000 लाईव्ह बर्थ. तर ऍज पर 1000 लाईव्ह बर्थ किंवा जिवंत जे काही जन्म आहे त्यांच्यानुसार कधी 1990 मध्ये 80% होता बघा. देन ऍज पर SRS 2013 the IMR is at 40%, and as per this historical trend it is likely to reach 39 by 2015 against the target of 27 infant death per 1000 live births by. ओके, तर हे काय होतं बघा, इंडियन स्टेटस काय असेल या IMR वर, 1990 मध्ये 80% होता, आणि नंतर तो 2013 मध्ये सर्वे केल्यानंतर लक्षात आलं तो 40% आलेला आहे. बट त्याला 39% पर्यंत पोहोचायचं होतं ते गोल टार्गेट अचीव करण्यासाठी. ओके, आणि ते कुठपर्यंत होतं, 27 इन्फंट डेथ पर 1000 लाईव्ह बर्थ. तर 1000 डेथ, 1000 जिवंत बालकांपैकी 27 बालकांची जरी डेथ झाली तर हे गोल अचीव होत होतं बघा, इथपर्यंत आणलं पाहिजे होतं त्यांनी. ओके, समजलं काय होतं, रिड्यूस मॉर्टॅलिटी, चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट. तर हे मेन गोल्सच इम्पॉर्टंट आहेत बघा तुम्हाला, जे काही आहे, प्रमोट जेंडर इक्विटी अँड एम्पॉवर वुमन, रिड्यूस चाइल्ड मॉर्टॅलिटी, हेल्थ, इराडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर, अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन. ओके, आणि यांचे टार्गेट्स पण खूप महत्वाचे आहेत. तर यांनी टार्गेट काय ठेवलं, टार्गेट हे कुणी UN युनायटेड नेशन्सने दिलेले आहेत. तर 2015 पर्यंत त्यांनी टार्गेट ठेवले होते, काय किती कमी करायचं प्रमाण किंवा कसं कमी करायचं. ओके, हे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. आणि याच्यावर मी तुम्हाला इंडियन स्टेटस सांगितले, इंडियाची, आपण इंडियामधले आहे त्यामुळे इंडियाची स्थिती काय होती हे सांगितलं मी. समजलं आतापर्यंतचे 4 गोल्स काय होते, काय आहेत? Yes, ma'am. Yes, ma'am. हा, समजते कोणाला काही प्रॉब्लेम?
No, ma'am. ओके. नेक्स्ट पार्ट वी विल सी. बघा नेक्स्ट पार्ट काय आहे, इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ. जे काही मॅटर्नल हेल्थ आहे ते इम्प्रूव्ह करणे किंवा मदरची जी काही हेल्थ आहे ती इम्प्रूव्ह करणे. तर कसं त्याचं गोल, त्याचं टार्गेट काय बघा, रिड्यूस बाय 3/4 75% द मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशो MMR, 75% MMR कमी करणे. ओके, ओव्हरऑल 2015 पर्यंत 75% माता मृत्यू दर जे काय आहे ते कमी करणे. आणि याचं इंडियन स्टेटस काय होतं बघा, किंवा इंडियन त्याच्यावर स्टेटस काय आहे. ऍज पर द लेटेस्ट एस्टिमेट्स द MMR status at all India level is at 167 in 2011. ओके, तर लेटेस्ट एस्टिमेट किंवा लेटेस्ट जे काही सर्वे होते त्याच्यानुसार बघा मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट जो काय आहे इंडियाचा हा 167 होता इन 2011 मध्ये 167 होता. As per the historic trend, MMR is likely to reach the level of 140 against target of 109. ओके, तर ह्या हिस्टॉरिक ट्रेंडच्या नुसार MMR हा कुठेपर्यंत पोहोचला पाहिजे होता, 167 होता, 140 पर्यंत गेला पाहिजे होता आणि 101 109 हे टार्गेट होतं मॅटर्नल डेथ्स बाय 2015. तर 109 मॅटर्नल डेथ्स टार्गेट और कन्सिडर केला जाऊ शकत होता 2015 पर्यंत. However, assuming the recent sharper decline is sustained, तर जे काही डिक्लाइन किंवा घट आहे या माता मृत्यू दर मध्ये ते काय केलं, कमी झालेली आहे किंवा कमी झालेली. इंडिया इज लाईकली टू बी स्लाइटली नियरर टू द MDG टार्गेट. ओके, तर चांगलंच माता मृत्यू दर हे इंडियामध्ये घटलेलं आहे आणि ते खूप जवळ आहे इंडिया हे गोल पास करण्याचे किंवा हे जे गोल आहे ते अचीव किंवा हे टार्गेट जे काही 2015 पर्यंत आहे ते अचीव करण्याचं. ओके, तर हा होता इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ. समजतंय, समजलं काय होतं टार्गेट आणि काय त्याचं गोल ऍक्च्युली काय होतं, देन त्याचं टार्गेट आणि त्याच्यावर इंडियन स्टेटस काय होतं ते समजलं. Yes, ma'am. Yes, ma'am. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर सांगू शकता. मॅम सगळ्यांना डबल रिपीट करा, मला कॉल आला होता त्यामुळं. कॉल्स वगैरे, बरं ठीक आहे. कुठला पॉइंट करायचा, 5th. हा तर बघा रिसिव्ह करायचं नाही तर ऑफिशियल टायमिंग मध्ये कॉल तुमचे पर्सनल. ओके, लेक्चर चालू असताना. तर बघा 5वा पॉइंट काय आहे, इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ. मॅटर्नल हेल्थ म्हणजे जे काही माता चं आरोग्य आहे किंवा आईचं जे काही आरोग्य आहे ते इम्प्रूव्ह करणे किंवा त्याचं स्टेटस इम्प्रूव्ह करणे. तर ते कशाने होईल बघा, त्याचं टार्गेट काय होतं 2015 पर्यंत, रिड्यूस बाय 3/4 म्हणजे 3/4 म्हणजे 75% प्रत्येक प्रमाण कमी करणे. MMR मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशो ओव्हरऑल 75% 2015 पर्यंत त्याचं प्रमाण कमी करणे. देन ऍज पर दी आणि त्याच्यावर इंडियन स्टेटस काय होतं बघा, ऍज पर दी लेटेस्ट एस्टिमेट, जे काही लेटेस्ट एस्टिमेट होते त्याच्यावरून काय समजून आलं, MMR स्टेटस ऍट ऑल इंडिया लेवल इज ऍट 167 इन 2011. तर 2011 मध्ये 167 एवढा माता मृत्यू दर होता इंडियामध्ये. ऍज पर दी हिस्टॉरिकल ट्रेंड MMR इज लाईकली टू रीच द लेवल ऑफ 140 अगेन्स्ट टार्गेट ऑफ 109. तर 109 म्हणजे 109च्या तुलनेमध्ये किंवा 109च्या टार्गेटच्या कंपॅरिझन मध्ये हा मॉर्टॅलिटी रेट 140 पर्यंत पोहोचला पाहिजे होता. ओके, हिस्टॉरिक ट्रेंडच्या अनुसार. बट मॅटर्निटी डेट्स बाय 2000 म्हणजे एवढ्या 109 मॅटर्नल डेट्स झाल्या तरी कन्सिडर केलं जात होतं 109 पर्यंत. However, assuming the recent sharper decline, तर आता जे काही सध्या शार्प डिक्लाइन रेट होत आहे किंवा हा माता मृत्यू दर इंडियामधला कमी होत आहे, तर याच्यावरून असं समजून येतं की स्लाइटली इंडिया इज स्लाइटली नियरर टू द MDG टार्गेट. तर जे काही MDG टार्गेट रिड्यूस बाय 3/4 75% द मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशो. तर हा जो काही त्यांचा टार्गेट आहे तो टार्गेट पास करण्यासाठी किंवा तो टार्गेट अचीव करण्यासाठी खूप जवळ आहे इंडियाला किंवा नियरर टू दी MDG टार्गेट आहे. ओके, समजलं. तर हा होता 5th पॉइंट, इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ. समजलं मॅडम ती टेटस समजलंच नाही अहो मला.
अहो स्टेटस म्हणजे- म्हणजे काय हे टार्गेट तर समजते मेन तुमचं गोल आहे हा थांबा मिलिनियन डेव्हलपमेंट गोल्स आहे हे काय कोणी दिलेले आहेत हे गोल्स आपल्याला युनायटेड नेशन्सने एक 8 गोल्स दिलेले आहेत त्याच्यातलं 5 होतं इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ एक आई किंवा माताचं जे काही आरोग्य आहे ते इम्प्रूव्ह करणे ओके तर त्यांनी त्याला एक टार्गेट ठरवून दिले तर कसं करायचं ते इम्प्रूव्ह नुसतंच इम्प्रूव्ह करायचं त्याला काहीतरी उपाययोजना असल्या पाहिजेत ना तसं त्यांनी एक 2015 पर्यंत एक टार्गेट दिलेलं आहे तर ते टार्गेट काय आहे 3 क्वार्टर्स म्हणजे 75% थोडक्यात तुम्ही कन्सिडर करा 75% MMR म्हणजे मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशो माता मृत्यू दर जो आहे तो 75% कमी करणे ओके तर हा मेन झालं त्यांचा टार्गेट कुणाचा युनेस्कोचा युनायटेड नेशनचा तर याच्यावर इंडियन स्टेटस काय आहे किंवा इंडियाची स्थिती या गोलला टार्गेटला अनुसरून काय आहे हे इथं सांगितलेलं आहे समजतंय का भारतामधली काय स्थिती आहे हे गोल पास करण्यासाठी किंवा हे टार्गेट अचीव करण्यासाठी हे या कॉलम मध्ये सांगितलेलं समजतंय इथपर्यंत हा हा तर बघा तर भारतामध्ये काय आहे असं कन्सिडर केलं होतं इंडियामध्ये की MMR जो काही रेट होता त्याची लेवल 167 असली पाहिजे होती 2011 पर्यंत बट ते हिस्टॉरिक ट्रेंडच्या अनुसार ते 140 आणि पर 109 पण असली पाहिजे होती माता मृत्यू दर बट तसं नाही झालं त्याच्यात खूप सारी घट झाली आणि हे डिक्लाइन रेट झाल्यामुळं इंडिया इज लाईकली टू बी स्लाइटली नियरर टू द MDG टार्गेट तर हे जे काही टार्गेट आहे यांनी ठरवून दिलेले MDG टार्गेट ओके हे कोण ठरवतं युनायटेड नेशन्स हे सगळं पास करण्यासाठी इंडिया खूप जवळ आहे किंवा इंडिया ते टार्गेट अचीव करू शकते लवकरच असं त्याचा अर्थ होतो ओके समजलं आता काय आहे ते इंडियन स्टेटस म्हणजे ह्या गोल्सच्या अभ्यासावरून किंवा ह्या गोल्सला धरून इंडियामध्ये काय स्थिती आहे हे या कॉलम मध्ये सांगितलंय प्रत्येक गोलची ओके समजतंय अजून कोणता काही प्रॉब्लेम येस ऑल ऑफ यू समजले 5 गोल बघितले आता आपण मॅम हे क्वेश्चन विचारल्यानंतर नाही इंडियाचं स्टेटस पण विचारलं जातं का शॉर्ट मध्ये लिहायचं तुम्ही आलं तर तुम्हाला पण करायचं स्टडी ओके ओके मॅम ओके मॅम ओके जस्ट वेट आपण आज एवढा पार्ट कंटिन्यू केलाय बस आता का घ्यायचं अजून नेक्स्ट लेक्चर पासून नेक्स्ट पार्ट कंटिन्यू करू 5 गोल कम्प्लीट ma'am. आपले इथं अजून ओके हम्म. 5 गोल Okay, पूर्ण ma'am. झाले तर आता तुम्ही हे करायचंय आता नेक्स्ट लेक्चरला आपले राहिलेले गोल्स आणि बाकीचे जे काही गोल्स होते त्याच्यानंतर आपलं फर्स्ट चॅप्टर कम्प्लीट होते बघा ओके उद्याच लेक्चर आहे आपलं त्यावेळेस आपण कंटिन्यू करूया तर 5 गोल्स बघितले आता आपण आज काय काय बघितलं बघा NHM मी रिपीट सांगितलं तुम्हाला नॅशनल हेल्थ मिशन त्याच्यानंतर द मेन प्रोग्रामॅटिक फोकस काय आहे हे सांगितलं कशावर फोकस केलं NHM ला देन आपण स्टार्ट केलं इंट्रोडक्शन टू मिलेनियम डेव्हलपमेंट गोल सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल FIP डेव्हलपमेंट गोल त्याच्यातला फर्स्ट पार्ट बघितला इंट्रोडक्शन टू मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स काय आहेत मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स ते 1 बाय 1 बघितले आपण ऍक्च्युली मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे काय बघितलं त्याच्यानंतर 8 गोल्स दिलेले आहेत त्यांनी तर आपण डिस्कस केलं फर्स्ट आणि प्रत्येक एक 1 बाय 1 गोल्स बघितले 5 गोल्स कंप्लीट झालेत आपले ओके तर नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट कंप्लीट होतील आणि नेक्स्ट पार्ट आपण कंप्लीट करूया ओके उद्याच्या लेक्चरला आपला टॉपिक संपेल बघा जस्ट वेट फॉर 1 मिनिट I will end here lecture आपलं लेक्चर इथं संपेल नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पार्ट कंटिन्यू करूया ओके